बुद्धिबळ कौशल्याबद्दल ऑस्ट्रियन बुद्धिबळ खेळाडू आणि द आर्ट ऑफ अटॅकिंग चेस या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रुडॉल्फ स्पिलमन यांचं एक वाक्य आहे की तुम्ही बुद्धिबळ खेळाची सुरुवात ही एका तंतोतंत पुस्तकाप्रमाणे करायची, त्याचा मध्य जादूगाराप्रमाणे हातचलाखी दाखवायची आणि त्याचा शेवट हा एखाद्या कुशल यंत्राप्रमाणे करायचा असतो. तर बघूया बुद्धिबळातील 3 टप्पे कोणते असतात ते. तर बुद्धिबळात 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे ओपनिंग, दुसरा टप्पा म्हणजे मिडल गेम आणि तिसरा टप्पा म्हणजे हा एंडिंग गेमचा असतो. या 3 वेगवेगळ्या टप्प्यात बुद्धिबळाचा खेळ हा खेळला जात असतो. चांगला बुद्धिबळपटू बनण्यासाठी तुम्हाला या तिघही टप्प्यांमध्ये निपुण असणं गरजेचं असतं. तर सुरुवातीला ओपनिंगचा जो टप्पा असतो त्यात पहिल्या खेळीपासून तर 15 खेळीपासून जेवढा पण गेम होतो त्याला तुम्ही ओपनिंगचा भाग म्हणू शकता. काही ओपनिंग इतक्या सखोलपणे त्यांचा अभ्यास झाला आहे की सिसिलियनच्या काही ओपनिंग्समध्ये त्या 27 मूवपर्यंत त्या ओपनिंगच आहेत असं बऱ्याच वेळेस म्हटलं जातं. पण जनरली पहिल्या खेळीपासून तर 15 खेळीपर्यंत ज्या पण साधारण चाली होतात त्यांना ओपनिंग म्हटलं जातं. जनरली ओपनिंगमध्ये वेगवेगळे प्रिन्सिपल्स असतात, त्या प्रिन्सिपलने खेळायचं असतं. मी त्याबद्दल ओपनिंगबद्दल सविस्तर व्हिडिओ पुढच्या भागात बनवणार आहे, पण सध्या तरी आपण साधे 3 महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ जे ओपनिंगमध्ये अतिशय तुम्हाला महत्त्वाचे असतात, जे सुरुवातीचे प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी. पहिला म्हणजे डेव्हलपमेंट, दुसरा म्हणजे कंट्रोल द सेंटर आणि तिसरा म्हणजे किंग सेफ्टी. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय तर आपण ते या पोझिशनच्या आधारे देखील समजून घेऊ. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय बुद्धिबळात डेव्हलपमेंट म्हणजे असं की तुमचे जे मोठे मोठे पीसेस आहेत मागचे, जोपर्यंत ते सर्व कामाला लागत नाही तोपर्यंत तुमची डेव्हलपमेंट पूर्ण झाली नाही असं तुम्ही म्हणू शकतात. तर ते करताना दुसरा मुद्दा तुमचा मी सांगितलं की कंट्रोल द सेंटर पाहिजे. जो जे बोर्डाचं सेंटर आहे हे 4 स्क्वेअर E4 E5 आणि D4 D5 हे जे 4 स्क्वेअर आहेत त्यांच्यावर तुमचा कंट्रोल असला पाहिजे ही डेव्हलपमेंट करताना. म्हणजे ही जी पीसेस तुम्ही काढणार आहेत मागची सगळी ती काढताना तुम्ही लक्षात ठेवायचं की ती कायम टुवर्ड्स द सेंटर निघाली पाहिजे आणि त्यांचा ताबा हा सेंटरवर असला पाहिजे, अशा पद्धतीनेच ती काढायची आहे. ते यासाठी की ह्या 4ही घरांपासनं तुमचे सगळे हे हल्ले आणि प्रतिहल्ले होत असतात. ज्यांचा ताबा या 4 घरांवर असतो तुम्ही म्हणू शकतात की अंशतः 60 ते 65% हा गेम हा त्यांच्या अधिकारात येऊन जातो. तर बघूया सुरुवातीला बरेचसे जे बिगिनर्स असतात म्हणजे जे सुरुवातीचे खेळाडू असतात ती या मूव्हने सुरुवात करतात. तर त्यांना बहुतांश त्यांना माहीत नसतं की ही सुरुवात ती का करतात. तर हे फार क्लासिक उदाहरण आहे. याचं कारण असं आहे की तुमचा हा डेव्हलपमेंटसाठी बिशप A6 पर्यंत निघतोच आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सेंटरच्या एका D5 स्क्वेअरवर ताबा मिळवतायत. त्याच पद्धतीने साईडच्या सुद्धा F5 स्क्वेअरवर तुम्ही ताबा मिळवतायत. म्हणजे तुम्ही सेंटर कंट्रोल तर करताच आहेत, पण त्याचसोबत तुमचा जो F1 वरचा बिशप आहे तो सुद्धा तुम्ही डेव्हलप करायला त्याचा रस्ता मोकळा करतायत. काही काही ओपनिंग्स आहेत ज्या नाईट F3 ने पण सुरू होतात, पण त्याच्याने मोस्टली तुमचं फक्त सेंटर कंट्रोल होतं आणि एक पीस डेव्हलप होतं. ही पण एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे तुम्ही E4 ने पण सुरू करू शकतात ओपनिंगला. तुम्ही D4 ने पण सुरू करू शकतात. सेम मेथड आहे. C1चा बिशप H6 पर्यंत डेव्हलप होतो. तुम्हाला तुमचा क्वीन काढायला मदत होते. म्हणजे तुम्ही अशा मूव्ह खेळायचे आहेत की तुमच्या प्रत्येक मूव्हमध्ये पुढच्या येणाऱ्या एखाद्या पंक्तीसाठी हा रस्ता मोकळा झाला पाहिजे. तर सुरुवातीच्या नियमानुसार E4 E5 आपण समजा काळ्याने पण तीच चाल केली तर तुम्ही डेव्हलपमेंट करता सेंटरवर सुद्धा कंट्रोल करायचं आणि त्याचसोबत हल्लासुद्धा चढवत राहायचं आहे. म्हणजे आता नाईट F3 जर मूव्ह खेळली तर मी माझं दुसरं पीस पण डेव्हलप केलं आहे. त्याचसोबत मी सेंटरला अटॅक पण केला आहे. समोरच्या ब्लॅक स्क्वेअरच्या G5वर हल्ला केला आहे. त्याचसोबत मी आपलं सेंटर पण सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी हा लाईट स्क्वेअर बिशप तुमचा C4 किंवा B5 किंवा A6 पर्यंत जाऊ शकतोय. तर तुम्ही त्यासाठी पण रस्ता मोकळा ठेवलेलाच आहे. मग आता तुमचं व्हाईटची पहिली मूव्ह असल्यामुळे त्याने डेव्हलपमेंट करत अटॅक पण केला आणि सेंटरवर कंट्रोल पण मिळवला. तर त्याला सपोर्ट करण्यासाठी ब्लॅकला ही पॅसिव्ह मूव्ह खेळावं लागते बऱ्याच अंशी, किंवा चुकीची आपण मुद्दामून त्याला खेळायला पण प्रवृत्त करू शकतो D6, जेणेकरून त्याचा जो हा डार्क स्क्वेअर बिशप आहे F8 वरचा तो असा अडकतो. म्हणजे त्याचा रस्ता पूर्ण आधी या मूव्हच्या आधी A3 पर्यंत मोकळा होता, पण आपण त्याला D6 खेळायला प्रवृत्त केल्यामुळे म्हणजे त्याने चुकी केल्यामुळे त्याचा जो आता F8 वरचा जो बिशप आहे त्याचा रस्ता हा पूर्ण सीमित होऊन गेला आहे. म्हणून काळा इथे नाईट C6 खेळतो, पण त्याचाही फायदाच आहे त्याला, कारण की तो एकतर E5 ला सपोर्ट करतो आणि त्यातल्या त्यात आपल्या D4 वर पण नजर ठेवतोय, जेणेकरून आपली एखादी पाऊल पुश होऊ नये म्हणून. त्याचसोबत तो B4 वर पण हल्ला करतोच आहे. म्हणजे आपण डायरेक्टली ही 2 घोर खेळू शकत नाही, कारण की तिथे B4 वर त्याचं नजर असणार आहे त्याच्या घोड्याची. तर असं डेव्हलपमेंट करत तुम्ही ओपनिंगचा भाग हा खेळत असतात. आता पुढची मूव्ह बघूया बिशप C4.
ठीक आहे, तर याला डेव्हलपमेंट म्हणतात. म्हणजे राजा ज्या दिशेला आहे किंवा या शॉर्ट दिशेला जर तो कॅसल करणार असेल तर त्या दिशेने आपण हल्ला करण्यासाठी डेव्हलपमेंट केलेलीच आहे. पण त्याचसोबत मी म्हटलं की 4 जे स्क्वेअर आहेत तो त्या 4 स्क्वेअरवर परत सेंटरवर कंट्रोल करण्यासाठी सुद्धा डेव्हलपमेंट करतोय. म्हणजे तुमची डेव्हलपमेंट अशी असली पाहिजे की तुमचा सेंटरवर ताबा हा वाढत गेला पाहिजे दरवेळेस. त्याचसोबत तिसरा जो मुद्दा आपण बघितला होता किंग सेफ्टी. आता पुढची जी मूव्ह असणार आहे व्हाईटची ती किंग सेफ्टीसाठीच असणार आहे. जर त्याला गरज भासली की राजावर आता हल्ला आहे तर तो राजाला कॅसल देखील करू शकतो. त्याचसोबत हा हत्ती कॅसल झाल्यानंतर इकडे येतो तर त्याचा फायदा हा समोरच्याच्या राजावर हल्ला करण्यासाठी होऊ शकतो भविष्यात. त्याच्यामुळे आपण हे 3 महत्त्वाचे मुद्दे ओपनिंगमध्ये बघत असतो की तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असते पण त्याचसोबत तुम्हाला सेंटर कंट्रोल देखील करायचं असतं. त्यानंतर तुम्ही किंग सेफ्टीचा विचार करू शकतात. खरं तर पूर्ण जोपर्यंत ही पीसेस एखाद्या भागात येत नाही तोपर्यंत ओपनिंगचा भाग हा संपत नसतो. म्हणजे त्याची डेव्हलपमेंट पूर्ण झाली, त्याची ओपनिंग कंप्लीट झाली असं आपण म्हणू शकत नाही. जोपर्यंत हे जे 2 भाग आहेत मागचे हत्ती जोपर्यंत एकमेकाला भेटत नाही, म्हणजे मागची रांग जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणू शकतात की एखाद्या ओपनिंगची डेव्हलपमेंट झालेली नाही म्हणून. आता समजा नाईट F6 जर ब्लॅक मूव्ह खेळला तर तो आता हल्ला तर करतोच आहे पण त्यासोबत तो त्याची सेंटर स्क्वेअर पण प्रोटेक्ट करतोय. म्हणजे तो त्या पद्धतीने हल्ला पण करतोय आणि प्रतिहल्ला पण करतोय. आपण बघूया इथे तुम्ही निवडू शकतात की तुम्ही ही मूव्ह घेऊन तुम्ही सेंटरच्या E4 पॉनला सपोर्ट करू शकतात आणि त्यासोबत बिशप जो आहे H6 पर्यंत ओपन करू शकता. म्हणजे डेव्हलपमेंटसाठी तुम्ही रस्ता मोकळा करतात. तुम्ही त्या मूव्ह घेऊन करू शकतात किंवा तुम्ही दुसरा घोडा डेव्हलप करू शकतात नाईट C3 घेऊन की जेणेकरून तुम्ही सेंटर कंट्रोलवर अजून ताबा मिळवतात आणि त्याचसोबत तुम्ही स्वतःचा पॉन देखील सुरक्षित करू शकतात. किंवा मग तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच पोझिशनला डायरेक्ट कॅसल देखील करू शकतात. ही देखील एक प्रकारची ओपनिंगची मूव्ह. तर अशा पद्धतीने ओपनिंगचा भाग हा खेळला जात असतो. तर ओपनिंगमध्ये ही 3 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले. खरं तर या खेळाचा पहिला टॉप ओपनिंग हा इतका महत्त्वाचा आहे की जर तुम्ही गेमच्या सुरुवातीला काही घोडचूक केली तर ती घोडचूक सावरत तुम्हाला पूर्ण गेम हा अपूर्ण पडतो. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला खूप अडचणी होतात. त्यानंतर बुद्धिबळाचा दुसरा टप्पा येतो तो म्हणजे मिडल गेम. तर मिडल गेम बद्दल एका प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू सिग्बर्ट टराशचं वाक्य सुद्धा बुद्धिबळात अतिशय प्रसिद्ध आहे की बुद्धिबळात शेवटाच्या आधी हा मध्यभाग येतो जिथे मला एक संधी मिळते वाचायची. आधी केलेली चूक आपण इथे ती सुधरू शकतो. ते म्हणतात बिफोर द एंड गेम द गॉड्स हॅव प्लेड द मिडल गेम. तर बुद्धिबळाचा दुसरा टप्पा हा मिडल गेम असतो. हा बुद्धिबळातील सर्वात क्लिष्ट असा भाग असतो. म्हणजे यातच तुमची सर्वांगी बुद्धीचा उपयोग तुमच्या ट्रेनिंगचा भाग हा आलेला असतो. ह्या गेममध्ये 15 ते 20 खेळींदरम्यानचा जो गेम असतो त्याला तुम्ही मिडल गेम असं म्हणू शकतात. तर त्यात महत्त्वाचं काय असतं तर बेसिकली मागच्या याच्यात की ओपनिंगमध्ये समोरचा देखील खेळाडू आपला राजा सुरक्षित करतो. तर आपण प्रयत्न करायचा की त्या राजावर हल्ला कसं करायचा. ते करत असताना तुम्ही टॅक्टिक्सचा वापर देखील करू शकता. समजा तुम्ही राजावर हल्ला करू शकत नाही तर एखादं तुम्हाला जर साहित्य त्याचं जिंकता येत असेल तर गनिमी कावे करून ते तशा पद्धतीने तुम्ही टॅक्टिक्सचा वापर करून सुद्धा त्याचं अधिक सोंगटीही मारू शकतात. टॅक्टिक्स कोणत्या प्रकारचे असतात त्याचा पण आपण डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे पुढच्या भागात. तिसरा समजा तुम्हाला या दोघं बाबतीत तुम्हाला काही सुचत नसेल तर तुम्ही तुमची जी एखादी सोंगटी जी अजून डेव्हलप व्हायची बाकी आहे तिची जागा अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिला सुधारित करता येत असेल तर तुम्ही ते करू शकतात. चौथं की समजा आणि सगळे तुमचे जर पोझिशन चांगली असेल एकदम चांगली असेल तुम्हाला अटॅक पण करता येत नसेल तर बेसिकली नंतरची प्लॅनिंग असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या सोंगटींसाठी रस्ता मोकळा करू शकतात. काही ओपन लाईन्स करू शकतात. काही स्क्वेअर्स आहेत जे तुम्हाला अडथळे निर्माण करतात त्यांच्यासाठी तुम्ही ते ओपन करू शकतात. मोस्टली हे सगळं करत असताना एक कॅल्क्युलेशन मेथड असते, एक पॅटर्न असते की हे सगळं जेव्हा तुम्ही डोक्यात विचार करतात त्याच्यासाठी एक पॅटर्न असतो फिक्स ठरलेला की त्या पॅटर्नने जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला पटापट असे मूव मिळतात आणि मोस्ट ऑफ द टाईम ते तुम्हाला ॲक्युरेटली मिळतात. जास्तीत जास्त वेळेस ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला ते शोधता येतात. तर ते कॅल्क्युलेशन मेथड काय असते तर ती असते CCTPच्या नावाने बुद्धिबळाच्या भाषेत तिला ओळखलं जातं. तर CCTP म्हणजे काय? C म्हणजे चेक, कॅप्चर, थ्रेट आणि पॉन पुश. या 4 मेथड आहेत की ज्या मेथडने तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकतात. तर चेक म्हणजे आधी तुम्हाला चेक कॅल्क्युलेट करायचा असतो की मी त्याला समोरच्या राजाला चेक देऊ शकतोय का. सेम पद्धतीने
दुसऱ्या मुद्द्याचा जो उपयोग आहे सेम, की कॅप्चर, मला एखादं पीस कॅप्चर करता येतं का त्याचं चेक देऊन, किंवा मग टॅक्टिक्स वापरून त्याचं कॅप्चर करता येतं किंवा मग कोणतंही पीस मी मारतोय त्याचं, तर त्याचे फायदे आणि तोटे काय होतं ते मी कॅल्क्युलेट करतोय का. त्यानंतर थ्रेट, मला त्याला एखादी माझी सोंगटी हलवून धमकी देता येतं आहे का, म्हणजे त्याला मेट करण्याची धमकी देता येतं आहे का, त्याचं एखादं पीस मरतं याची धमकी देता येते आहे का, त्याला माझ्या माझ्या योजनांमध्ये गुंतवून ठेवता येत आहे का, याच्यासाठी मी एखादा थ्रेट निर्माण करू शकतो का. तर तो एक थ्रेट तुम्ही निर्माण करू शकतात, धमकी देऊ शकतात. किंवा पॉन पुशने तुम्ही एखादं जे अवघडलेली जी परिस्थिती तिला तुम्ही मोकळी करू शकतात का, किंवा जी मोकळी परिस्थिती तिला तुम्ही बंद करू शकतात का, अशा पद्धतीने तुम्ही पॉन पुशचा वापर करू शकतात. तर या 4 कॅल्क्युलेशन मेथडचे वापराने तुम्ही मिडल गेम हा खेळत असतात. तर बुद्धिबळातले जे मागचे 2 टप्पे आपण बघितले, ओपनिंग आणि मिडल गेम, ते दोघं या एका क्लासिकल गेममधनं आपण समजून घेऊ, जो बुद्धिबळ या जगातला 4था विश्वविजेता अलेक्झांडर आलेखाइन आणि सॅव्हेली टाटाकोर यांच्यामध्ये 1927मध्ये खेळला गेला होता. मी जे काही 2 टप्पे आधी सांगितले तुम्हाला, ओपनिंग आणि मिडल गेम, त्यांच्यामध्ये जे जे काही महत्त्वाचं असतं तेच या गेममधनं अलेक्झांडर आलेखाइनने सुद्धा दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला, की तुम्ही हे 2 टप्पे कसे खेळायचे असतात. मी म्हटलं तुम्हाला, ओपनिंगमध्ये डेव्हलपमेंट महत्त्वाची असते, सेंटर कंट्रोल महत्त्वाचं असतं. तर इथे अलेक्झांडर आलेखाइन E4 खेळून D5 पण ती कंट्रोल करतो आहे. त्याच पद्धतीने बघूया, सॅव्हेली टाटाकोर खेळतो C6 आणि आलेखाइन इथे खेळतो D4. तर इथे ॲक्च्युली सेंटर कंट्रोल पूर्णपणे अलेक्झांडर आलेखाइनने केलेलं आहे. ओपनिंगमध्ये मी जे 2 प्रिन्सिपल सांगितले तुम्हाला, डेव्हलपमेंट आणि सेंटर कंट्रोल, या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. हे या अलेक्झांडर आलेखाइनच्या गेममधनं पण आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर इथे टाटाकोर खेळतो D5. या ओपनिंगला बुद्धिबळाच्या जगात कारोकांचा बचाव असं म्हटलं जातं. कारोकान डिफेन्स म्हणून ही ओपनिंग ब्लॅककडनं फार फेमस आहे. तर इथे अलेक्झांडर आलेखाइन नाईट C3 ही मेन लाईन खेळतो. इथे मारामारी एक मूव्ह आहे तिथे, तिला एक्सेंच्युरेशन म्हणतात, पण नाईट C3 करून अलेक्झांडर आलेखाइनने डेव्हलपमेंटचा रस्ता निवडलेला आहे. तर बघूया पुढे गेम कसा कंटिन्यू होतो तो. D×E4, नाईट क्रॉस E4 आणि नाईट F6. इथे टाटाकोरने प्रयत्न केला की एक्सचेंजेस करूया बा, जर एक्सचेंजेस झाले तर तेवढाच फायदा टाटाकोरला पण होणार आहे. तो सेंटर कंट्रोल पण करतोच, पण त्यासोबत त्याचा अडकलेला बिशपसुद्धा काढण्याचा तो प्रयत्न करणार आहे. इथे अलेक्झांडर त्याला मारत नाही, मारामारी पसंत करत नाही, कारण की जास्त मारामारीमुळे गेम ड्रॉकडे वळतो. आणि इथे सेंटरवर प्रतिहल्ला केलेला आहे. प्रिन्सिपल्स असतात ओपनिंगमध्ये की जास्त पॉन मूव्ह करायचे नसतात. पॉन मूव्ह केल्याने तुमचा वेळ वाया जातो मारामारी केल्याने. पण टाटाकोर प्रयत्न करतो की जर त्याची अपेक्षा आहे की त्याने जर मारलं बा, तर बेसिकली अलेक्झांडर आलेखाइनचं कॅसल तर जातेच, पण त्यासोबत त्याला पॉन परतसुद्धा मिळते. म्हणजे टाटाकोरला असलेले सगळेच प्रॉब्लेम ह्या E5च्या ब्रेक थ्रूने तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे एक छान मूव्ह अलेक्झांडर आलेखाइन खेळतो, नाईट F3. डेव्हलपमेंट करतो, मारामारीत वेळ वाया घालवत नाही. टाटाकोर परत तीच चूक करतो की मारामारीत तो वेळ वाया घालवतोय. पॉन परत तर घेतोच आहे, पण सेंटरला पण आपला घोडा ठेवतोय. मग इथे टाटाकोर बिशप C5 खेळतो आणि धमकी देतो की मी घोड्याला मारतोय म्हणून. तर इथे इन बिटवीन मूव्ह आहे एक क्वीन E2 चेक. आणि इथे टाटाकोर परत तीच चूक करतो की एकच पीस पुन्हा आधीच बिशप F8ला होता, तो C5ला आला आणि तो परत E7ला गेला. म्हणजे C5ला येण्याची त्याची मूव्ह वायाच गेली. म्हणून मग ही चुकीची मूव्ह आहे बिशप E7, की तो पुन्हा वेळ वाया घालवतोय तेच पीसेस हलवण्यात. ओपनिंगमध्ये आपण तसं करत नाही. डेव्हलपमेंटची मूव्ह खेळली अलेक्झांडरने त्यावेळेस. आणि C5 इथे बघा, नाईट DF5ने खेळून राजा ज्या दिशेला कॅसल करणार आहे त्याच दिशेला तो हल्ला करतोय आलेखाइन. इथे ब्लॅक कॅसल करतो. जेव्हा गरज भासते, आपण बघितलं होतं की तुम्ही राजाला असं सुरक्षित करतात ओपनिंगमध्ये. आणि इथे एक छोटीशी टॅक्टिक्स आहे. खरं तर नाईट क्रॉस E7 करून जो सपोर्ट करणार आहे त्याला हलवायचं आणि त्या पायरीला मारण्याचा तो प्रयत्न आहे. रुकी 8 मूव्ह खेळतो की जर शक्यता असल्या तर ओपन होतील बा व्हाईट राजाच्या विरोधात हल्ला करण्यासाठी. तर त्याच्यासाठी पण टाटाकोर प्रयत्न करतो. आणि इथे परत एक छान अलेक्झांडर मूव्ह खेळतो की जे दुसरं शेवटचं पीस उरलेलं होतं ते तो डेव्हलप करतो D3ला. तर इथे बघा, व्हाईटचे सगळे पीसेस एकदम चांगले डेव्हलप झालेले आहेत. व्हाईटची पूर्ण डेव्हलपमेंट व्हायला येते आणि ब्लॅकचे पीसेस अडकून आहेत. ते का अडकून आहेत, तर त्याने सुरुवातीला पॉन मूव्ह करण्यात वेळ वाया घालवलेला आहे. तर आता पुढची मूव्ह बघूया. पॉन वाचवायच्या नादात तो खरंच अजून वेळ वाया घालवतोय आणि याचा संधीचा फायदा घेत अलेक्झांडर आलेखाइन त्याचा राजा सुरक्षित पण करतो. त्याचे दोघं हत्ती बॅक रँक त्याला क्लिअर पण करते आणि त्याचसोबत तो एक चांगला टॅक्टिकल पॅटर्न पण तयार करतो आहे, ज्याचा तो पुढे भविष्यात फायदा उचलणार आहे.
तर आत्ता जाऊन तुम्ही म्हणू शकता की व्हाईटची डेव्हलपमेंट ही पूर्ण झालेली. मी म्हटलं तर जोपर्यंत दोघं हत्ती हे दोघं भाऊ जोपर्यंत एकमेकाला भेटत नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट पूर्ण होत नाही असं तुम्ही म्हणू शकता. तर इथे म्हणू शकता तुम्ही की व्हाईटने अलेक्झांडर आलेखांनी त्याची डेव्हलपमेंट पूर्ण केलेली. आता दुसऱ्या टप्प्यात हा गेम आपला जातोय. इथे ब्लॅक डेव्हलपमेंटमध्ये मागे म्हणून तो काय प्रयत्न करतो की अटॅकिंग खेळायचं त्याचसोबत पीसेस पण डेव्हलप करायचा. तर इथे हल्ला झालेला अलेक्झांडर आलेखांच्या क्वीनवर. तर तो एक छान मूव्ह खेळतो इथे. मिडल गेममध्ये आपण म्हटलं होतं की जर तुमची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली असेल तर तुम्ही प्रयत्न करतात मिडल गेममध्ये. कॅसल झालेला अपोनंटचा किंग आहे त्याच्यावर तुम्ही हल्ला करतात आणि मग त्याच पद्धतीने पुढची मूव्ह फार सुंदर आहे. पुढच्या ज्या 2-4 मूव्ह आहेत अलेक्झांडर आलेखांनी गेलेल्या त्या फार चांगल्या आहेत. तर CCTPच्या नियमानुसार आपण बघितलं होतं की चेक कॅल्क्युलेट करतो. आपल्याला प्रतिस्पर्ध्याच्या राजाला चेक देता येतोय का, मग तसं करून अलेक्झांडर आलेखांनी नाईट H6ने चेक देतो. खरं तर सॅक्रिफाईस आहे राजाला ओपन करण्यासाठी. राजा जसा ओपन होतो त्यानंतर दुसरं सॅक्रिफाईस ही टॅक्टिक्सचा वापर करून तो आता गेम जिंकण्याचा प्रयत्न. ऑब्वियसली ते राजाला बिशप मारता येत नाही आहे कारण की क्वीन F7 चेक आणि नंतर परत क्वीन आपल्याला मिळणारच आहे. म्हणून इथे बिशप टेक्स F7 नंतर तो नाईटने मारतो जेणेकरून ही पॉन सपोर्ट असणारच आहे आणि हा हल्ला असणारच आहे. आणि मग इथे क्वीन G4 चेक करून अलेक्झांडर हा गेम अशा पद्धतीने रुक क्रॉस D8 मारून त्याचा क्वीन खाऊन टाकतो. फार सुंदर असा गेम त्यावेळेस 1927मध्ये हा खेळला गेलेला होता. आणि या 2-4 मूव्ह नंतर बघू शकतात की अलेक्झांडर आलेखाइन हा गेम जिंकतोय. इथे चेक आणि इथे परत छोटीशी टॅक्टिक्सने तो या पिन झालेल्या घोड्याचा फायदा उचलणार आहे. समजा जर इथे किंग G7 पण झाला तर क्वीन G6 चेक देऊन परत त्याला खाता येत आहे. जर किंग H7 पण झाला तरी क्वीन F6 करून त्याला परत घोडा हा मिळूनच जातोय. तर अशा पद्धतीने तुम्ही या गेममधनं सुद्धा शिकू शकता की 2 टप्पे हे बुद्धिबळाचे कसे खेळले जातात ते. तर तिसरा टप्पा असतो हा बुद्धिबळात खेळातला एंड गेम. तर एंड गेमबद्दल अमेरिकन ग्रँडमास्टर एडमार मॅग्निस यांचं एक छान वाक्य मला आठवतं इथे. एका चुकीच्या ओपनिंग नंतर काहीतरी आशा असतात मिडल गेममध्ये, पण जर मिडल गेममध्ये देखील चुका झाल्या तर काहीतरी अपेक्षा असतात या एंड गेममध्ये. पण एकदा का तुम्ही एंड गेममध्ये पोहोचलात तर तुम्हाला सत्याला सामोरं जावंच लागतं. सत्याला सामोरं जाणं म्हणजे असं की तुम्ही आता या टप्प्यात येऊन चुका करू शकत नाही. झालेल्या चुकी तुम्ही वारंवार करू शकत नाही कारण की यानंतर कोणताच टप्पा नाही. एंड गेममध्ये तुम्ही चूक केलीत की गेम संपला. विल्मन त्याच्यामुळेच म्हणतात की तुम्ही एंड गेम हा एखाद्या मशीनसारखा खेळायचा असतो. एंड गेम हा बेसिकली शेवटचा भाग असतो ज्यात आपण म्हणू शकता साधारणतः बोर्डावर क्वीन नसतात. म्हणजे वजीर हे आपापसात त्यांची मारामारी झालेली असते, त्याला तुम्ही एंड गेमचा भाग हा म्हणू शकतात. पण कधी कधी क्वीन्स पण बोर्डावर असतात तर त्यांना क्वीन एंड गेम्स म्हणतात. मग तुम्ही साधारणतः एक साधा शब्द वापरू शकतात की युजली जेव्हा फार कमी सोंगट्या बोर्डावर उरलेल्या असतील त्या भागाला तुम्ही एंड गेमचा भाग हा म्हणू शकता. तर एंड गेम मध्ये आपल्याला करायचं काय असतं, तुम्हाला जो ॲडव्हान्टेज तुम्ही ओपनिंग पासून म्हणजे जो तुम्ही फायदा घेत आला आहात ओपनिंगमधनं, त्यानंतर त्याचा फायदा अजून तुम्ही वाढवला मिडल गेममध्ये. मिडल गेममधनं तुम्ही एंड गेममध्ये येतात, तो जो फायदा आहे तुमचा त्या फायद्याचा वापर करून तुम्हाला इथे जिंकणं असतं. ओके, तर ते फायदे कसे असतात, तर तुम्ही तुमची जी पॅदी आहे ती चालत चालत शेवटच्या रँकपर्यंत पोहोचून तिला वजीर, हत्ती, उंट नाही तर घोडा तुम्ही जिवंत करू शकतात. तुम्ही समजा एखादा त्याची सोंगटी मारून अजून जास्त त्याला दबावात आणू शकतात किंवा बेसिकली डायरेक्ट एंड गेम जिथे गेम संपतो तुम्ही त्याच्या राजाला डायरेक्ट, तर एंड गेममध्ये तुम्ही या पद्धतींचा वापर करून जे मिळालेला ॲडव्हान्टेज आहे त्याला तुम्ही विनमध्ये बदलतात. तर एंड गेम 2 प्रकारचे असतात बेसिकली यात पण. एक म्हणजे थेरॉटिकल एंड गेम असतात आणि दुसरे म्हणजे प्रॅक्टिकल एंड गेम्स असतात. मुळात मी आत्ताच्या ज्या पुढच्या सगळ्या व्हिडिओज आहेत या 2च गोष्टींवर बनवणार आहे, थेरॉटिकल एंड गेम्स आणि प्रॅक्टिकल एंड गेम्स. मध्ये आपण ओपनिंग आणि मिडल गेम आणि टॅक्टिक्स, पोझिशनल चेस वगैरे या सगळ्या गोष्टी शिकणार आहेत. पण तर अमेरिकन एक प्रसिद्ध लेखक पण आहे स्टीफन गर्जाडोविच यांचं एक वाक्य आहे की ओपनिंग हे तुम्हाला ओपनिंग शिकवतात पण एंड गेम हे तुम्हाला खरं चेस शिकवतात. बुद्धिबळात एंड गेम शिकण्याचं महत्त्व इतकं आहे की क्युबा या देशाचा बुद्धिबळातील 3रा विश्वविजेता JR कापाब्लांका बुद्धिबळाच्या या एंड गेमच्या अभ्यासाबद्दल असं म्हणतात की तुम्हाला जर बुद्धिबळात चांगलं खेळायचं असेल, तुम्हाला जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी एंड गेम अभ्यासायचा असतो. कारण की एंड गेमचं ओपनिंग आणि मिडल गेमशी सरळ नातं असतं. तुम्हाला ओपनिंग आणि मिडल गेम हे एंड गेमच्याच संलग्न राहून अभ्यासावे लागतात. तर पुढच्या भागात आपण बघूया की एंड गेम कोणते कोणते असतात आणि ते कसे खेळले जातात.